तर जातोय आता आपण शेवटचा आजच्या रजनीतील शेवटचा मॅच त्या माध्यमातून आपण इथे जातोय म्हणजे यंग बॉयज विरुद्ध भगवती स्पोर्ट्स या सामन्यावरती आपण इथे बघतोय. तर रेफर दंडित तुम्हाला करण्यासाठी आपण इथे बघतोय तर दोन रेफरी इथे आपण बघतोय तर ते म्हणजे स्वप्नील साळवी आणि दुसऱ्या बाजूला गणेश टाफळे यांच्या माध्यमातून दोन रेफरी इथं पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला आपण संघ जर आपण बघितले तर यंग बॉयज विरुद्ध भगवती स्पोर्ट्स हे दोन्ही संघ देखील आपण बघितले तर मातब्बर संघ इतर संघाला देखील पराभूत करून या स्पर्धेच्या 5 फेरीतील या स्पर्धेमध्ये आपण इथे फक्त नॉकआउट स्पर्धा आहे. तुम्हाला संधी देखील एक केलेली आहे त्यानुसार हे संघ देखील आपण इथे बघतोय. एका बाजूला आपण बघितलं असेल तर भगवती स्पोर्ट्स जे आपण बघतोय ते म्हणजे ब्लू जर्सीमध्ये तर दुसऱ्या बाजूला आपण इथे बघतोय ते म्हणजे यंग बॉयज संघ ज्यांचं आपण बघतोय तर ते म्हणजे ऑरेंज अशी जर्सी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ देखील इथं आपण बघतोय तर आपापल्या देवी देवतांना साकडे देखील घालताना इथं पाहायला मिळतील. एका बाजूला आपण राहिल मोडकर सारखा एक मोठा खेळाडू देखील या स्पर्धेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला देखील आपण इथे बघतोय तो म्हणजे प्रथमेश देखील आपण इथे बघतोय. तर दोन्ही संघातील खेळाडू देखील एकमेकाला आव्हान असतील आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील त्यांना देखील शुभेच्छा देऊया. दत्तप्रसादिक विकास मंडळ आयोजित जिल्हास्तरीय भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा या स्पर्धेचा आपण इथे बघतोय. सर्व वर्ष दुसऱ्या या स्पर्धेचा आपण इथे बघतोय. आजच्या रजनीतील आपण बघतोय पहिली रजनी यावेळी खेळवली जाते आणि ही पहिली रजनी मध्ये आपण आता बघतोय अंकित सामना इथं रेखांकित अंकित करण्यासाठी माझ्यासमोर गुणलेखक भगवती स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून साई जर्सी क्रमांक 11 यावेळी सर्वोत्तम आता आपण बघितलं असेल तर मोठा ओव्हर टर्निंग देणारा सामना असेल. या सामन्यामध्ये आपण इथे बघतोय ज्याचं पॉईंट आपण इथे बघतोय सामन्यामध्ये आपण इथे बघतोय पॉईंट देखील घेतलाय तर त्याचं यंग बॉयज संघ यावेळी आपण बघतोय 1-9. आता इथे आपण बघितलं असेल तर थोडंसं पॉईंट देखील घेतला जातोय. सर्व्हिस देखील आपण इथे बघितली असेल तर ती देखील चेंज केली जाईल. त्यानंतर आपण बघितलं असेल तर जर्सी क्रमांक 12 इथे सर्व्हिसवरती दाखल होते. यावेळेस आपण इथे बघितलं असेल तर पहिल्या सर्व्हिसवरती इथे पॉईंट देखील घेतला तर म्हणजे यंग बॉयज संघ यावेळेस आपण इथे बघतोय डिफेन्स केला साहिल मुंडकर यांच्या माध्यमातून साहिलच्या या डिस्टिंगच्या माध्यमातून इथं आपण बघितलं असेल तर पॉईंट देखील घेतलाय. सर्व्हिस देखील आपण इथं बघितलं असेल तर 1-all यावेळी साहिल मुंडकर सर्व्हिसवरती आपण इथे बघतोय. जगतिक सर्व्हिस यावेळेस आपण बघितलं असेल तर चांगली सर्व्हिस त्याच्या माध्यमातून केली जाते. इथे देखील आपण इथे बघतोय कुठलीच जागा धरूनच गरजेचं असेल यावेळेस देखील चांगला शॉट देखील आपल्याला पाहायला मिळतो. साहिल मुंडकर देखील आपण बघतोय. अनोड स्कूल इथे देखील आपण इथे बघतोय. सागर यावेळेस आवाज छान देखील दाखवला जातो. सागरच्या माध्यमातून थोडं आपण इथे बघतोय कुठेतरी कमी पडला असेल इथं पॉईंट देखील घेतला जातो. संघ देखील आपण इथे बघतोय कुठेतरी आपण बघतोय तर आपलं स्थान देखील पक्क करताना या टुर्नामेंटच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. पॉईंट देखील आपण पाहायला मिळतोय. तर राज पाहायला मिळतील भगवती स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून कॅप्टन सर्व्हिस देखील केले. त्यानंतर आपण इथं बघितलं असेल तर तिथे मात्र आपण पाहतो पॉईंट देखील घेतला जातोय. संघ आपण इथं बघितलं असेल तर कोण त्यानंतर आपण बघतो भगवती स्पोर्ट्स देखील आपण बघतो. पुन्हा आपण इथं पाहिलं असेल दोन्ही संघातील खेळाडू देखील स्वतःवर देखील हवी होताना पाहायला मिळत आहेत. प्रथमेश यावेळेस आपण बघितलं असेल सागर यावेळेस आपण बघितलं इथे देखील पॉईंट घेतला जातो. बघा एक चोरी तर एक मेरी बघा जीएसटी लॉस केलं जाते. 3-all प्रथमेश पुन्हा आपण इथे बघतोय या संघाच्या माध्यमातून सर्व्हिस मार्कवरती इथे देखील आपण बघितलं असेल एक तेरी तर एक मेरी सर्व्हिस देखील केली आहे. सर्व्हिस इथे केली जाते. यावेळेस आपण इथं बघितलं असेल तर साहिल देखील आपण देखील असतील देखील आपण रेफर केला जात आहे दिला जात आहे. इथे मात्र आपण बघतो साईन देखील दिला जाईल. त्याच्यासमोर आपण बघतोय म्हणजे भगवती स्पोर्ट्स पॉईंट आपण इथे बघतोय तिथे होतात 4-3 4-3 आपण बघितलं पुन्हा आपण केला जातो.
जर्सी क्रमांक 6 याच्या माध्यमातून आपण इथे बघतोय प्लेस देखील आपण इथे बघतोय तर यावेळी सुगंध आपण इथे पाहिलं असेल तर आक्रमक इथे मात्र पाहायला मिळतोय यावेळी सर्व्हिस देखील एक चांगली प्रकारे केली जाते बाराबारीचा आपण बघतोय यावेळी देखील घेतलाय इथे मात्र आपण बघतोय ते यंग बॉईज संघ 5-4 इथे आपण बघितलं असेल तर मैदानाच्या बाहेर आपण इथे बघतोय की सर्वांचे हात देखील आपण इथे पाहिले असतील कोणाच्या खिशामध्ये असतील कोणाचे हात वातावरण परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतोय की दोन्ही संघाचं इंजिन गरम आहे यावेळेस आपण इथे बघितलं असेल आपण बघतोय त्याच्यानंतर 5 ऑल यंग बॉईज संघ देखील इथे आपण बघितलं असेल आक्रमकता पाहायला मिळते ते म्हणजे दोन्ही संघाच्या माध्यमातून पहिल्या सेटवरती हवी होण्यासाठीचा चांगला प्रयत्न इथे आपण बघतोय साहिल गोलकरच्या बाजूला आपण बघितलं असेल यावेळेस आपण इथे बघतोय आक्रमकता यावेळेस आपण इथे बघतोय ते म्हणजे भगवती स्पोर्ट्स एक गुण निश्चितपणाने घेतोय परंतु इथे आपण बघितलं असेल तर प्लेअर देखील केलं जातं या पाहण्यासाठी आपण बघितलं असेल तर स्वप्नील आळवी दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तर गणेश दापडे आवाज साऊंड इथे दाखवला जातो बघा ही टीव्ही आहे ही व्हॉलीबॉलला इथे दिली रत्नागिरीकरांचं चांगलं खेळणारी ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण इथे बघतोय तुरंत आपण इथे बघितलं असेल तर गणेश वारंवार आपण बघितलं असेल बॉलवर देखील तर यावेळेस पॉईंट देखील दिला जाईल कारण आपण इथे बघतोय 6 पॉईंट 6 समांतर 6 पॉईंट फलंदाज आपण बघितलं असेल तर तो म्हणजे सर्व्हिस वरती साहिल गोलकर यावेळेस आपण बघितलं असेल आक्रमकता इथे आपण बघितलं असेल यावेळेस देखील फलंदाज आपण पाहतो साहिल भगवती स्पोर्ट्स संघाचा खेळाडू मला गणलं जातो हे इथे मात्र साईच्या माध्यमातून देखील आता आपण बघतोय एका बाजूला आपण इथे बघतोय तर राज दुसऱ्या बाजूला पाहिलं असेल तर तो म्हणजे साई आणि मध्ये आपण बघतोय तो म्हणजे साहिल गोलकर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय इथे आपण केलाय त्यानंतर आपण उत्तराला प्रत्युत्तर करताना ब्लॉक्स मध्ये देखील रोखलं जाते स्पर्धा आपण इथे बघतोय आक्रमक ही स्पर्धा आपण इथे पाहतो या रंगीनवीन शेवटचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल निश्चित चांगले आपण बघतोय तर इथे पॉईंट घेतला जातो यंग बॉईज संघ कॉम्पॅक्ट करताना देखील पाहायला मिळेल जर्सी क्रमांक 11 सर्व्हिस मार्कवरती असतील ते देखील आपण बघतोय प्लेन केलाय चांगल्या प्रकारे बॉल देखील आपण इथे बघतोय राजने देखील राज्य करावं अशी कामगिरी करावी लागेल परंतु आपल्या इथे आपण बघितलं एक ऑल 8 समांतर देखील आपण इथे बघतोय यंग बॉईज विरुद्ध भगवती स्पोर्ट्स आपण इथे बघतोय देखील घेतला जातो यंग बॉईज संघ दोन्ही संघाचं यावेळेला आपण इथे बघतोय ते म्हणजे इंजिन गरम आहे दोन्ही संघाचं वातावरण आपण इथे बघितलं मैदानाच्या आतमध्ये एक आक्रमकता आहे एक खेळ या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो पुढे आपण इथे बघतोय इथे मात्र प्रत्युत्तरला उत्तर नसेल 9 ऑल विकास बद्दल चालू असेल आपण बघतो पर्व वर्ष दुसऱ्या पर्वातील रजनी आपण बघतो सागर इथे देखील आपण बघतो बघा एक फेरी ते एक फेरी शेवटपर्यंत आपण इथे बघतो खेळावर आणि होताना पाहायला देखील 10-9 10 गोल बॉलला पुढे पाहिलं असेल इथे देखील साईड घेतला जातो यंग बॉईज संघ आवाज बॉल देखील नाचवला जाणार
ऑल यावेळी तुरंत आपण त्यानंतर सुरू राखली जाते शेवटपर्यंत देखील आपण पाहतो लागेल काय साध्याला इथे ठेवलं जाते 11-10 उपराष्ट्रपती विकास मंडळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण इथे बघतो आपण इथे बघतो आपण इथे बघितलं असेल तर एका बाजूला आपण पाहिलं जातं निश्चितपणे 12-11 12-11 काही टाकून इथे बघतो आपण बघतो साई कांचन नाही गेला इथे आपण बघतोय तर एक फेरी तर एक मेरी असं काही चित्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय दोन्ही संघ आपण इथे बघतो एका बाजूला पाहिलं असेल तर ते म्हणजे यंग बॉय तर दुसऱ्या बाजूला आपण इथे बघतो ते म्हणजे देखील एक प्रकारे देखील आपण इथे बघतो आधी याच्या माध्यमातून साऊंड आवाजची बॉलवरती देखील पाहायला मिळतं पहिल्यांदा आपण इथे बघतो एका बॉलवर देखील केली जाईल चांगल्या स्पर्धेच्या आयोजन देखील आपण क्रमांक आपण इथे बघितले चांगल्या प्रकारे सर्विस देखील विधानच्या मध्ये बघितलं असेल 13-14 बघा एका पॉईंटच्या आघाडी आपण बघतोय ते म्हणजे दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तर यंग संघ देखील आपण इथे बघतोय एक जुना संघ आहे एकाकडे एक चौदा ऑल ऑल साहिल बाई या माध्यमातून बघतोय दुसऱ्या बाजूला अभिला बघितलं असेल देखील आपण पाहिलं असेल 15-14 सर्व वर्ष दुसऱ्या या स्पर्धेचा आपण इथे बघतोय स्पर्धा देखील आपण इथं पाहतो नवीन देखील आपण प्रयत्न देखील केलाय त्यानंतर पॉईंट देखील दिला जातो क्रमांक आपण बघितलं असेल यावेळेस देखील साहिल आपण बघितलं असेल तर साहिल त्यानंतर देखील स्पर्श केले त्याला अग्रेसिव्ह खेळ त्याच्या माध्यमातून वारंवार केला जातो साहिल यावेळेस आतमध्ये आपण बघतो दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल तर राजला देखील आपण बघतो त्यानंतर आपण बघितलं असेल तर प्रदेश त्यानंतर आपण बघितलं असेल तर समांतर होत झाले प्रत्येक वेळी आपण बघितलं असेल तर एक वेळ आपण बघतोय तर दुसऱ्या वेळी आपण बघितलं असेल तर इथे आपण बघतोय तर समांतर भिडकायचं पॉईंट देखील आपण बघितलं असेल तर पॉईंट या माध्यमातून आपण बघतोय वारंवार इथं बघितलं असेल देखील आपण बघितलं यावेळेस पुण्यांदा आवाज दाखवला जातो क्लिअर केला जाईल
त्यानंतर आपण बघित असेल पुन्हा अरे गुट्टे गाडी गुट्टे गुट्टे साईच्या माध्यमातून जागा अशा प्रकारे घेतली जाते सर्विसवरची साई यावेळी आपण तो बघतो तो म्हणजे भगवती माध्यमातून 17-16 इथे मात्र आपण बघतो पुन्हा लंगोट संघ प्रथमेश देखील जागा घेतली ही बघा ही प्लेस घेतल्याची जागा देखील आपण इथे पाहतो तर देखील आपण पाहिलं असेल तर डोक्याने देखील कशा प्रकारे खेळ केला जातो हे मात्र प्रथमेशच्या माध्यमातून देखील पाहणं गरजेचं असेल यावेळी ऑन फायर इथे देखील आपण बघितलं असेल केलं जाईल निश्चितपणे आपण बघितलं असेल तर काय तिथे मात्र आपण बघतो ते बघायचं आपण बघतो तर राज यावेळी राज्य करतो पॉईंटच्या माध्यमातून त्यानुसार आपण बघितलं असेल तर दुसऱ्या बाजूला यावेळेस जंगल देखील सांगत असेल की आम्ही देखील कुठे कमी बसू त्यानुसार त्यांचा खेळ देखील आपण पाहतो यावेळेस आपण बघितलं घरून इथे आपण बघितलंय घरून आक्रमण केलंय विनायक इथे आपण बघतोय जर्सी क्रमांक 8 19-18 आपण बघतो अजून एक डिफेंड केलाय त्यानंतर आपण बघितलं असेल तर आपण बघतो पुण्याला सर्विस तिथं मात्र सर्विस आपण ते बघतोय डोळ्याची पापडी लगेल लगेल ते करेल तर बॉल इथं आपण बघतोय 19-18 नंतर आपण ओळखतो पुण्याला आपण जातो मॅचच्या दिशेने तिथं पाहिलं जाईल मैदानाला जातो आपण काय घडतंय बिघडतंय निश्चितप्रमाणे पहिला सेट या मैदानावरती आपण पाहिलं असेल एका बाजूला आपण इथे बघतो भगवती सेट तर दुसऱ्या बाजूला आपण इथे बघतो जंगलचे दोन्ही संघ आपण बघितले तर तुल्यबळ संघ या ठिकाणी खेळ करण्यासाठी बाकायचे असतील संघाच्या माध्यमातून देखील आपण इथे बघतो तर प्रत्येक यांच्या माध्यमातून रेकॉर्ड केला जाईल त्यानंतर आपण इथे बघतोय 22-19 आपल्या स्टेटवरती आपण इथे बघतोय आघाडी निश्चित घेतो यंग पेट संघ त्यानंतर आपण बोलतोय सामने दरम्यान सर्विसच्या मार्गावरती आपल्याला पाहायला देखील तर साहिल इथे देखील चांगल्या प्रकारे देखील आपण इथे बघतोय त्यांचं पॉईंट घेतलं जाईल 20-22 पुण्यात आपण बघितलं असेल तर यावेळेस पहिल्या स्टेटवरती कोणता आधी होईल आपण बघतोय तर 23-20 विनायक पुन्हा आपण इथं बघतोय ते म्हणजे यंगबॉय संघाच्या माध्यमातून सर्व्हिस मार्कवरती इथे देखील पाहायला मिळेल नवीन आपण बघितलं असेल तर राजकीय देखील आपण बघतोय तर साई त्यानंतर पुन्हा आपण इथे बघतोय तर साऊंड आवाज इथे वाजवला जातो
सेट पॉइंट 20 नंतर टायमिंग घेतला दोन्ही संघ देखील आपण बघतोय सेट पॉइंट 20 आपण इथं गोल बघितला यावेळेस मोठा संघ पहिल्या सेटमध्ये आघाडी घेईल निश्चितप्रमाणे आपण इथं बघितलं पाहिजे राहुल बोरकर देखील आपण इथे बघतोय खूप मोठे कष्ट करावे लागतात त्यानंतर या प्रकारे प्लेस इथं घेतली जाईल का पुण्यात आपण इथे बघतोय राहुल बोरकर पुण्यात आपण इथं पाहिलं असेल साई तर मात्र आवाज दाखवला नाही इथं पॉईंट घेतला जातोय एका ठिकाणी आपण बघतो तर साहिल दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल तर साई दोन्ही खेळाडू 22 सेकंद 22 सेकंद राज सर्व्हिस मार्कवरती दाखवला दाखवलाय बघितलं असेल ही जागा दाखवली जाते ही प्लेस आहे कशा प्रकारे प्लेस मी चॉईस करतो सर्विस पॉइंट आहे राखली जाईल राखली देखील जातोय पहिला आपण पाहिला असेल तर जंग बॉल